आज कांदळी ग्रामपंचायतचे जे आपले सन्माननीय सरपंच साहेब आहेत ते त्यांनी आज इतका छान उपक्रम आमच्या सर्व महिलांसाठी घेतलेला आहे। तर आम्ही सर्व महिला मिळून एक उत्सुकता म्हणून आम्ही त्यांना एक प्रश्न विचारू इच्छितो की सरपंच साहेब, तुम्ही महिलांसाठी खूप म्हणजे जेव्हापासून आपण सरपंच झाला आहात आपण महिलांसाठी खूप छान छान उपक्रम राबवतात, महिलांसाठी खूप चांगलं काम करतात, परंतु असंच आपण आपल्या घरामध्ये महिला दिनानिमित्त आपण काय उपक्रम घडवतात याच्याबद्दल आम्हाला ऐकण्याची फार उत्सुकता आहे। तर आपण आम्हाला जरा सांगाव की आपला हा बदल आपण आपल्या घरामधून काही घडवून आणता आहात का? आपण घरामध्ये महिला दिन कसा साजरा करतात? एक खरं तर डॉक्टर पोतरकर मॅडम यांनी एक चांगला प्रश्न विचारलेला आहे। आपण दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना आपण दिवसभर बाहेर जे काही काम करतो आणि काम केल्यानंतर जे आपण दिवसभराचा जे काही कष्टाचा ताण असेल किंवा कामाचा ताण असेल तो घरी गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी थोडीशी चिडचिड करतो, परंतु कधी घरच्यांचा आपण त्या ठिकाणी विचार करत नाही आणि त्यामध्ये मग घरामध्ये चिडचिड झाल्यानंतर बाकीच्या गोष्टीमध्ये वादविवाद होतात आणि नवरा बायकोचं भांडण व्हायला त्याच्यामध्ये काही वेळ लागत नाही। परंतु मी पहिल्यापासून म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये माझ्या घरामध्ये सवय अशी आहे की आपण गावामध्ये कुठलेही जे काही काम असेल किंवा बाहेर मी जो काही व्यवसाय करत असेल त्याचा कुठल्याही प्रकारचा जो काही ताणतणाव असेल तो घरात प्रवेश केल्यानंतर उंबरेच्या बाहेर सगळ्या त्या गोष्टी ठेवायच्या आणि घरात गेल्यानंतर आपण एक चांगलं हसतमुख जीवन त्या ठिकाणी जगायचं। पत्नी असेल किंवा मुलं असेल यांच्यासमोर किंवा बाकीचे जे काही घरातले नातेवाईक असेल यांच्याबरोबर एक आनंदाने त्या ठिकाणी दिवस घालवायचा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत असतो। आणि राहिला विषय जागतिक महिला दिनाचा, तर खरं तर घरामध्ये खरं तर त्यांचंच राज्य असतं आणि तोच त्यांचा रोजचा जागतिक महिला दिन म्हटलं तरी म्हटलं तर वागवं ठरणार नाही। आणि वाणी साहेब आता तुम्हालाही माहिती आहे, परंतु घरामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे काही आपल्यासाठी योगदान आहे ते तर योगदान मोठं असतंच आहे, परंतु मी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना थोडंफार त्या ठिकाणी सहकार्य करतो। कधीतरी आपण ते स्वयंपाक करत असताना किचनमध्ये जाऊन थोडंफार त्यांच्याशी नाही स्वयंपाक करता आला तरी थोडीफार हितगुज केली किंवा गप्पा गोष्टी केल्या तरी त्यांना त्याच्यामध्ये थोडासा आनंद मिळतो। आणि बरेच जण सांगत असतात की बायकोने जो काही स्वयंपाक केलेला असेल त्याचं जर कौतुक केलं तर त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, पण ते एक काम आपल्याला चांगलं त्याच्यामध्ये जमतं आणि ते मी त्या ठिकाणी करत असतो। आणि आज पल्लवीताई इथे नाही आहेत, त्याच्यामुळे सरपंच साहेब किती खरं बोलतात याचा आम्हाला आढावा घेणं फार अवघड आहे। तर असं असेल तर खरंच सरपंच साहेबांकडून सगळ्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे आणि सर्व पुरुषांनी अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये जो म्हणजे बाहेरचा जो ताणतणाव आहे तो ताणतणाव आपण घरामध्ये कधीही आणता आपण घरामध्ये आल्यानंतर आपलं एक कौटुंबिक आयुष्य किती चांगलं सफल करता येईल ह्याचा विचार करण्याचा आदर्श सरपंच साहेबांकडून सर्वांनी घ्यावा। तर सरपंच साहेबांनी आत्ताच सांगितलं की ती स्वयंपाक करत असेल तर मी तिथे जाऊन थोडंसं हितगुज करतो, मान्य आहे, पण थोडंसं हितगुज करण्यापेक्षा थोडा हातभार लावला तर तिला पण जरा थोडंसं आमच्या पल्लवीला बरं वाटेल, कारण ती पण डॉक्टर आहे। आज ती पण डॉक्टर आहे, तिने पण आमच्या सरपंच साहेबांसाठी आपली डॉक्टरी बाजूला ठेवून त्यांना सगळं सर्वस्व अर्पण केलंय की अगदी आपली डॉक्टरीसुद्धा पुढे आणली नाही। तसं सरपंचांनी पण मला वाटतं थोडंसं तिला काही कामामध्ये हातभार लावायला हरकत नाही। तर सरपंचाचं काय म्हणणं आहे याच्याबरोबर मला सांगावं त्यांनी, असं मला वाटतं। मी जर त्या स्वयंपाकामध्ये जर हातभार लावायला गेलो तर ते स्वयंपाकाचा प्रकार काय होईल हे सांगता येणार नाही, परंतु तुम्ही सूचना केलेली आहे, तुमच्या सूचनेचा मी नक्कीच त्या ठिकाणी आदर करेल आणि पुढे त्या ठिकाणी सहकार्य करेल।